रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात जोग नदीच्या मुखाशी आंजर्ले नावाचे बंदर आहे. दापोलीपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेले हे निसर्गरम्य गाव आहे. याच आंजर्ले गावात सुप्रसिद्ध कड्यावरचा गणपती स्थान आहे. कड्यावरचा गणपती हे आज कोकणातील एक सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. एकेकाळी पुलाअभावी करावा लागणारा प्रवास आज नैसर्गिक विविधतेने नटलेल्या रस्त्याने सुखकारक झाला आहे. कड्यावरील गणपती मंदिर 12व्या शतकातील असून पूर्वी संपूर्ण बांधकाम लाकडी असण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी प्राचीन काळात हे मंदिर समुद्रकिनारी होते. कालांतराने समुद्राची पातळी वाढून भरतीच्या वेळी ते जलमय होऊ लागले. कालौघात ती वास्तू जलाधीन झाली, परंतु वर्षातून एक दोनदा पूर्ण ओहोटी असते तेव्हा अजूनही पाण्यातील मंदिराचे अवशेष दिसतात. नैसर्गिक येणाऱ्या आपत्तींमुळे मंदिराची स्थापना जवळच्या टेकडीवर करण्यात आली. म्हणूनच कोकणातील भाषेत कड्यावरचा गणपती असे सुद्धा म्हटले जाते. याच मंदिरात गणपतीने प्रवेश करताच पहिले पाऊल डोंगर माथ्यावर ठेवले, ते अजूनही दिसते, व दुसरे पाऊल थेट मंदिरात ठेवले. त्रिस्तरीय स्वरूपात असलेल्या या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणतः 200 पायऱ्या चढाव्या लागतात. परंतु आता मंदिराजवळ मोटार नेण्याची सोय करणारा रस्ता झाला आहे. जीर्णोद्धार करताना काळ्या दगडावर गिलावा देऊन शुभ्र मंदिर उभारले आहे. आवार विस्तीर्ण असून मध्यभागी गणपती व त्या शेजारी शंकराचे मंदिर आहे. गणपती मंदिरासमोर सुदर्शन तलाव आहे. साधारणपणे 65 फूट उंचीचे हे देवालय आहे. मंदिरात पुरुषभर उंचीचा दगडी तट आहे. एकूण 16 कळश असणाऱ्या मंदिराचे 16 उपकळश आहेत आणि कळसावर अष्टविनायकाच्या प्रतिमा आहेत. गाभाऱ्यातील गणेश मूर्ती उजव्या सोंडीची असून 5 फूट उंचीची आहे. ही मूर्ती काळ्या पाषाणापासून घडवलेली आहे. मूर्तीच्या शेजारी रिद्धी-सिद्धी यांच्या सुबक आकृत्या कोरलेल्या आहेत. मंदिरासमोरील तळ्याशेजारी पुरातन बकुळवृक्ष आढळतात. माघी गणेशोत्सव हा येथील महत्त्वाचा गणेशोत्सव असतो. सुवर्णदुर्गसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या किल्ल्यासमोरील हे गजाननाचे स्थान सूर्यास्ताच्या वेळी जीवनाचे सार प्रभावीपणे मांडण्यात यशस्वी ठरते.